अतिशय पौष्टिक, खमंग आणि कुरकुरीत असे मिश्र डाळीचे वडे कसे बनवायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्याचबरोबर चटपटीत अशी टोमॅटोची चटणी त्याची सुद्धा रेसिपी बघणार आहोत. तर बनवायला अगदी सोपे आहेत आणि खायला खूप चविष्ट लागतात. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एका बाउलमध्ये अर्धा कप चणा डाळ घेतलेली आहे, त्यानंतर पाव कप उडीद डाळ, पाव कप मूग डाळ आणि पाव कप मसूर डाळ घेतलेले आहेत. तर इथे आपण 4 प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत. तर यामधली तुम्हाला कोणतीही स्किप करायची असेल डाळ तरी करू शकता. तर आता या डाळी सगळ्या आपल्याला धुवून घ्यायचे. तर यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं. 1 ते 2 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला साधारण 4 तास भिजवून घ्यायचे आहेत. सर्व प्रकारच्या डाळींमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं आणि इथे आपण सगळ्या डाळी मिक्स करून आपण इथे डाळ वडे बनवत आहोत. तर खायला सुद्धा खूप छान लागतात आणि खूप पौष्टिक आहेत. तर आता यामध्ये आपण पाणी ठेवून साधारण 4 तासासाठी भिजायला ठेवून द्यायच्या. तर बघू शकता 4 तासानंतर डाळी छान अशा भिजलेल्या आहेत. आता यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि या डाळी आपल्याला मिक्सरमधून जाडसर अशा वाटून घ्यायच्या आहेत. खूप जास्त बारीक वाटायचं नाही, थोडं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे आपले जे वडे आहेत ते अगदी कुरकुरीत आणि खमंग तयार होतात. खूप जास्त बारीक वाटलं तर जे डाळवडे आहेत ते थोडे मऊ बनतात. तर आता यामध्येच आपण थोडी कढीपत्त्याचे पाने, 2-3 हिरव्या मिरच्या आणि 1 ते 2 आल्याचे तुकडे ते सुद्धा आपण वाटताना घालायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही इथे मस्त रवाळ असं वाटून झालेलं आहे आणि वाटताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. पाणी न टाकताच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर आता हे सगळं मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलं. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा लाल तिखट मिरची पावडर, थोडीशी हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला, त्यानंतर चवीपुरतं मीठ. आता हे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर सगळे मसाले या मिश्रणामध्ये व्यवस्थित असं मिसळून घ्यायचे. आणि बघू शकता तुम्ही वड्यांचं जे मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. मी डाळ वाटताना अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. जर का गरज वाटली तर एखादा चमचा वापरू शकता, पण त्यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही. तर आता आपण वडे तयार करायला घेऊया. तर साधारण लिंबा एवढा मिश्रणाचा गोळा घ्यायचा आणि असा वड्याचा आकार द्यायचा. तर मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी सुद्धा ठेवलेलं आहे. तर तेल मध्यम गॅसवरती छान कडकडीत असं तापू द्यायचं आणि मग गॅस थोडासा कमी करायचा आणि आता आपण हे वडे सगळे तेलामध्ये सोडून देऊया. मध्यम गॅसवरती छान खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. खूप जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही, कारण त्या डाळी आतमधून व्यवस्थित शिजल्या पाहिजेत. त्यासाठी मध्यम गॅसवरती छान असे हे वडे शेकवून घ्यायचे. तर मी आता सगळे वडे कढईमध्ये सोडते. हे वडे तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला तर हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये सगळ्या डाळी वापरल्यात आपण, त्यामुळे खूप पौष्टिक आहे. तर तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. आणि आता थोड्या वेळानंतर आपण हे वडे पलटी करून घेऊया. तर दोन्ही बाजूनी छान असे खमंग शेकवून घ्यायचे. रंग खूप सुंदर आलेला आहे. आणखी 2 ते 3 मिनटं आपण शेकवून घेऊया. तर हे झालेले आहेत तयार, बघू शकता तुम्ही. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि एकदम वरून कुरकुरीत असे हे वडे तयार झालेले आहेत. तर मी सारख्याच पद्धतीने बाकीचे वडे सुद्धा बनवून घेते. डाळी वाटताना खूप जास्त बारीक वाटायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं, म्हणजे हे वडे वरून अगदी कुरकुरीत तयार होतात. तर आता हे वडे सुद्धा आपण मध्यम गॅसवरती छान खमंग होईपर्यंत शेकून घेऊया. तर आता हे बघू शकता तुम्ही छान खमंग असे झालेले आहेत. तर हे सुद्धा वडे आपण
काढून घेऊया. आणि आता या वड्यांसोबत खाण्यासाठी एक चटपटीत अशी टोमॅटोची चटणी बनवायची आहे, तर ती सुद्धा आपण रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे. तर आता हे पॅनमध्ये छान परतून घ्यायचे. टोमॅटो आणि कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आणि त्यामध्येच चवीपुरतं मीठ, लाल तिखट मिरची पावडर, हळद पावडर हे सुद्धा घालून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचे. आता हे थंड झालं की मग आपल्याला हे मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं. तर बघू शकता हे मी इथं सगळं साहित्य बारीक वाटून घेतलं आणि यावरती मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे आणि ही मस्त चटपटीत अशी चटणी आपली तयार झालेली आहे. आणि या वड्यांसोबत ही टोमॅटोची चटणी एकदम भारी लागते. तुम्ही नक्की बनवून बघा. तर तयार झालेले आहेत आपले गरमागरम मिश्र डाळींचे वडे आणि टोमॅटोची चटणी. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.